नमस्कार. मी रजनी साबदे. आजच्या या वर्षीच्या 33 आपली जी 33 व्याख्यानमाला केलेली आहे, सुरू करत आहोत आणि ती चालू पण आहे. त्या व्याख्यानाचे आजचे सूत्र माननीय आचार्य सीमा देशमुख मॅडम या गुंफणार आहेत. त्यांचा विषय आहे भृगनंदी नाडी, हा त्यांचा विषय आहे. तर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सीमा देशमुख मॅडम एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. त्या नॅशनल क्रिकेट प्लेयर म्हणून अंडर-18 त्यांची निवड झाली होती. मराठवाड्यातील पहिली राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौकिक त्यांनी प्राप्त केला आहे. 4 टाइम्स म्हणजे 4 वेळा युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप, ॲथलेटिक्स युनिव्हर्सिटी प्लेयर इन क्रिकेट अँड हॉकी गेम्स याच्यात त्यांना मान्यता प्राप्त आहे. सेकंड इन जेव्हलिन थ्रो इन ओपन लेडीज टुर्नामेंट इन मुंबई. अशा प्रकारे एक यशस्वी खेळाडू म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवून सन्मानाचे स्थान मिळवले आहे. शैक्षणिक आणि ज्योतिष विषयात ते अग्रेसर आहेतच. ते MSc रसायनशास्त्र, PhD इन ॲस्ट्रॉलॉजी, PhD इन वास्तुशास्त्र, मोबाईल न्यूमरॉलॉजी, क्रिस्टल कन्सल्टिंग, आचार्य इन भृगुनंदी नाडी, टॅरोट कार्ड रीडर, डाउजिंग कन्सल्टंट, फेस रीडर, योगीराज ज्योतिष वास्तू अनुसंधान संस्था छत्रपती संभाजीनगर च्या संस्थापिका आणि अध्यक्षा आहेतच. नॅशनल सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री वेदामृत फाउंडेशन संस्थान जयपूर महाराज इंचार्ज. ऑल इंडिया महिला प्रेसिडेंट अखिल भारतीय भविष्य मंथन मध्य प्रदेश महाराष्ट्र अध्यक्ष मा भुवनेश्वरी ज्योतिष वास्तु कर्मकांड शोध संस्थान इंदौर. मिलेनियन अवॉर्ड मा शारदा ज्योतिष संस्था इंदौर. ज्योतिष गौरव पुरस्कार त्यांना मिळालाय नवयुग ज्योतिष संस्था दिल्लीचा. तसेच ज्योतिष ब्रह्मर्षी पुरस्कार जगद्गुरु दिल्लीचा पुरस्कार आहे. तसंच गुरुदिदी पदवीने सन्मानित ज्योतिष संस्था दिल्ली. वराह मिहिर ज्योतिष संस्था पुणेकडून बेस्ट महिला ज्योतिष पुरस्कार. बेस्ट ॲस्ट्रॉलॉजर इन वास्तू फ्रॉम लोकमत पेपर. आतापर्यंत संस्थेकडून 6 वेळा यशस्वीरित्या अधिवेशन तसेच 2 महिला संमेलन आयोजित करण्यात आलेले आहेत. योगीराज वास्तू अनुसंधान संस्थेचे उपक्रम बघा त्यांनी काय काय केले. संत लोकांचे प्रवचन, दानधर्म, स्वतः भृगुनंदी नाडी क्लासेस त्या घेत आहेतच. अशा प्रकारे डॉक्टर सीमा देशमुख यांनी यशस्वी खेळाडू, ज्योतिष वास्तुतज्ञ आणि एक महिला नेतृत्व म्हणून जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. आणि त्यामुळे सर्वांच्या सीमाताई तथा सीमा दीदी म्हणून मनावर त्या अधिराज्य गाजवत आहेत. अशा ह्या आपल्या का हरहुन्नरी आणि अष्टपैलू ज्योतिषी आपल्याला ज्योतिर्विद आपल्याला भृगुनंदी नाडी ह्या विषयी आपल्याला व्याख्यान देत आहे. तर मी माननीय देशमुख मॅडमला विनंती करते त्यांनी आपलं भाषण सुरू करावे. नमस्कार. सर्वप्रथम मी महिला ज्योतिर्विद पुणे यांचे खूप खूप आभार मानते. अधिक मासाच्या पवित्र महिन्यात आपण काहीतरी दान देत असतो, तर त्यांनी मला दान देण्याचं जी संधी दिली आहे, मी त्यासाठी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि त्यांच्या सगळ्या प्रोग्रामला मी खूप शुभेच्छा देते. आणि मागे पण त्यांनी खूप छान नक्षत्रांचं एक असाच हे घेतलं होतं, खूप सुंदर होतं, त्याच्यात पण मला सहभागी केलं होतं. त्यामुळे मी महिला ज्योतिर्विद पुणे यांची खूप खूप आभारी आहे. आपण आज जरा वेगळ्या ज्योतिष पद्धतीबद्दल बोलणार आहे. आपण आजपर्यंत 12 भाव, वेगवेगळे
भावावरून पारंपरिक ज्योतिष पद्धतीप्रमाणे भविष्य कथन केले असेल किंवा कृष्णमूर्ती पद्धत मध्ये भविष्य सांगितले असेल. म्हणजे बऱ्याच पद्धतीमध्ये ग्रह ते कोणत्या भावात आहे, ते ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे, यावर आपले भविष्य कथन अवलंबून होते. परंतु जर मी म्हटले की तुम्ही अशा एखाद्या ज्योतिष पद्धतीने भविष्य कथन करू शकतात ज्यात भाव, नक्षत्र, दशा, त्याचबरोबर बिलकुल म्हणजे गणिताची आवश्यकता सुद्धा नाही, तर मी हे जे सांगते तुम्हाला ते तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे. या विलक्षण पद्धतीचे नाव आहे भृगुनंदी नाडी. यात तुम्ही 9 ग्रहांवरून भविष्य कथन करू शकता, तेही कोणत्याही पद्धतीपेक्षा झटपट आणि अचूक. ही ज्योतिष पद्धत सर्वप्रथम भगवान महादेवांनी नंदींना सांगितली होती व नंदींनी नंतर ती भृगु ऋषींना सांगितली होती. आपण ताडपत्र वर असलेले नाडी भविष्य ऐकलेले किंवा अनुभवले असेल. तेच भविष्य विशिष्ट नियमात बसवून आपल्या साध्या जन्मकुंडलीवरून भविष्य कथन करण्याची पद्धत म्हणजेच भृगुनंदी नाडी आहे. प्रख्यात ज्योतिषी के.आर. राव यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संतांच्या छत्रछायेखाली विविध ज्योतिष पद्धतीचे ज्ञान घेतले आहे व ते घेत असतात. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एक ऋषींनी त्यांना भृगुनंदी नाडी विषयाचं ज्ञान दिलं. ही पद्धत अंदाजे 4 ते 5 हजार वर्षापूर्वी साऊथ भागात जास्तीत जास्त वापरली जाईल. एकाच कुंडलीवरून भावंड, आई वडील, मुलांचं भविष्य सांगणं सोपं आहे. इतर ज्योतिष पद्धतीत जसं लग्नस्थानावरून जातक म्हणजे स्वतःलाच पाहतात, तसे यात कुठलाही भाव पाहायचा नसून फक्त ग्रहांवरून बघतात. जसं पुरुष असेल तर गुरु, स्त्री असेल तर शुक्र, लहान भावंड असेल तर तृतीय, हे काय म्हणतात त्याला, आपण तृतीय स्थानावरून पाहायचो, पण ह्यामध्ये आपण मंगळ बघणार आहे. जातकाचा व्यवसाय कोणता असेल, कुठल्या स्वभावाचा असेल, धार्मिक असेल, अधार्मिक असेल, हळवा चटकन राग येणारा असेल, किती भावंड असतील, पत्नी कशी असेल, कोणत्याही व्यवसायात असेल, संतती होईल की नाही, किती मुलं होतील, अशा प्रकारे हजारो प्रश्न यामध्ये तुम्ही लगेच बघू शकता. यालाच आपण भृगुनंदी नाडी असं म्हणतो. आता आपला आजचा म्हणजे मी 2-4 सब्जेक्टवर बोलणारच आहे. सर्वप्रथम मी पैतृक संपत्ती कशी बघतात, भृगुनंदी नाडीवरून पैतृक संपत्ती कशी बघतात हे सांगते मी. पैतृक संपत्ती आपण 8व्या भावावरून बघतो. आईची म्हणजे वडिलांची, आईची, आजोबांची प्रॉपर्टी गुरु आणि शुक्रावरून बघतात. गुरु म्हणजे स्वतः व्यक्ती आणि स्वतः शुक्र म्हणजे पॅरेंटल आहे. म्हणजे वडिलांकडून मिळणारी संपत्ती गुरु शुक्र कुंडलीत एकत्र असतील तर पैतृक संपत्ती जरूर मिळते. या नाडी लिंक मध्ये असेल तेव्हा. नाडी लिंक म्हणजे आपण कसं बघतो, जसं आपण दृष्ट्या बघतो, 1-5, 1-7, 1-5-9, याच्यामध्ये 2-12 सुद्धा बघतात, म्हणजे पुढची आणि मागची, आणि 3-11 सुद्धा बघतात. आता मंगळ जर 2nd हाऊस मध्ये असेल, या मंगळ 7th हाऊस मध्ये असेल, तर पैतृक संपत्ती ही जातकाला नक्कीच मिळते. यासाठी भांडण वगैरे काही करायची गरज नाही, कारण हे एक वरदानच आहे. जन्मकुंडलीच्या 8व्या भावामध्ये, या गुरुपासून 8व्या भावामध्ये
मंगळ जर एकटा असेल तर व्यक्तीला पैतृक संपत्ती ही नक्कीच मिळते. जर मंगळ हा 4, 8, 12 मध्ये असेल तर अशा व्यक्तीला जमीन खरीदण्यापासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या नावावर ती जमीन नाही करायची, कोणी दिली तर ठीक आहे. जन्मकुंडलीच्या 8व्या भावामध्ये बुध एकटा असेल, या गुरुपासून 8व्या भावामध्ये बुध असेल तर अशा व्यक्तीला जमीन या शेअर्स नक्कीच मिळतात आणि तेही आजोबांकडून मिळतात. जर 8व्या भावामध्ये गुरु असेल तर व्यक्तीला कॅश आणि गोल्ड हे नक्कीच मिळते. जर जन्मकुंडलीच्या 8व्या भावामध्ये शुक्र आणि गुरु पासून 8व्या भावात जर शुक्र असेल तर व्यक्तीला घर, ज्वेलरी, कार काही पण मिळणार, या तिन्ही गोष्टी सुद्धा मिळणार. जर 8व्या भावात शनी असेल, या गुरुपासून 8व्या भावात शनी असेल तर व्यक्तीला जुनं घर मिळतं. जन्म कुंडलीच्या 8व्या भावात जर राहू असेल, या गुरुपासून 8व्या भावात राहू असेल तर डिवायडेड प्रॉपर्टी मिळते. म्हणजे झगडे करण्याची, भांडण तंट्याची प्रॉपर्टी मिळते, राहू जर 8व्या भावात असेल तर. आणि जन्मकुंडलीच्या 8व्या भावात जर केतू असेल, या गुरुपासून 8व्या भावात केतू असेल तर डिवायडेड प्रॉपर्टी या छोटी प्रॉपर्टी मिळते, पण खूप भांडणानंतर मिळते, पण त्याच्यावर फार भांडणं होतात. 8व्या घराचा स्वामी 9व्या घरात, आता हे थोडस वैदिक प्रमाणे आहे. 8व्या घराचा स्वामी 9व्या भावात असेल तर पैतृक संपत्ती नक्कीच मिळते. आणि 9व्या भावाचा स्वामी जर 8व्या भावात बसला असेल तर पैतृक संपत्ती नक्कीच मिळते. या 2 गोष्टींनी नक्कीच मिळते. जर पहिल्या भावात शनी असेल तर व्यक्तीला ती प्रॉपर्टी विकायला नाही पाहिजे, पैतृक संपत्ती विकायला नाही पाहिजे, कारण ती किती पण करोडोची असो, ती पत्नीच्या नावावर करा, स्वतःला ती प्रॉपर्टी फलदायी नाही. मंगळ 4थ्या भावामध्ये असेल आणि शनी 5व्या भावामध्ये असेल तर पैतृक संपत्ती मिळत नाही, आणि जरी मिळाली तरी त्याच्यावर खूप भांडणं झालेले असतात. मंगळच्या पुढच्या भावात जर शनी राहू असतील तर त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर वादविवाद मात्र जरूर होतात, इझी प्रॉपर्टी मिळत नाही. सूर्य आणि मंगळ जर 11व्या भावात असेल तर व्यक्ती वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट घेत नाही, ते प्रॉपर्टी सोडून देतात. अशी व्यक्ती ही स्वतः प्रॉपर्टी खरेदी करते. आता केतू जर 12व्या भावात असेल तर व्यक्तीला वाद विवाद करून प्रॉपर्टी मिळते. आता आपण हे प्रॉपर्टीवर बघितलं. आता माझा दुसरा जो सब्जेक्ट आहे राजनीती. आपण आज राजनीतीवर बोलणार आहे की भृगुनंदी नाडीमध्ये राजनीती कसं बघायचं. राजनीती भृगुनंदी नाडीमध्ये शनी आणि राहू वर्ण बघता, दोन्ही पण कुंभ राशीचे स्वामी आहे. कुंभ राशी म्हणजे कानून बनवणारी, नियम बनवणाऱ्या संस्था, याचा संबंध कुंभ राशीशी येतो. आणि जसं की लोकसभा, राज्यसभा, विधानसभा या संस्था
कुंभ राशीशी निगडीत आहे. जन्म कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये शनी या राहू हे दोन्ही जर असेल किंवा एकटा जरी असेल तरी ती व्यक्ती राजनीतीमध्ये खूप सफल होते. कारण कर्क राशीवरून आपण जनता बघतो. शनी राहू राजनीती बघतात. शनी जर सिंह राशीत असेल तर व्यक्ती सफल होते. कारण सिंह राशीवरून आपण राजधानी बघतो आणि त्याला राजधानीमध्ये घर मिळतं म्हणजे तो नक्कीच मंत्री बनतो. म्हणून शनी हा सिंह राशीत असणे सुद्धा खूप चांगला आहे. शनी जर पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, 7व्या, 10व्या आणि 11व्या भावात असेल तर ती व्यक्ती राजनीतीमध्ये नक्कीच जाऊ शकते. आता राजनीतीसाठी आपण लग्न जे पाहतो ते व्यक्तीची त्याच्यावरून पर्सनॅलिटी बघतो. सेकंड हाऊस वरून आपण तो कसा बोलतो त्याची भाषणाची कला बघतो. थर्ड हाऊस वरून त्या व्यक्तीला तिकीट मिळेल की नाही हे बघतो. फोर्थ हाऊस वरून आपण जनता बघतो. मीराबाई, फिफ्थ हाऊस मध्ये मंत्रीपद या हायर पोस्ट जनता त्यांना सिलेक्ट करेल की नाही हे आपण बघतो. 6व्या भावावरून आपण चुनाव बघतो. म्हणजे सातव्या भावावरून आपण सहयोगी दल बघतो. म्हणजे पार्टी कोणती सपोर्ट करेल की नाही हे आपण बघतो. विरोधी दल सुद्धा बघतो. 8व्या भावावरून आपण षडयंत्र बघतो. 9व्या भावावरून आपण अपोजिशन पार्टी बघतो आणि 10व्या भावावरून आपण पोस्ट, प्रमोशन, स्टेटस हे सगळं बघतो. आणि 11व्या भावावरून आपण विधानसभा, राज्यसभा, लोकसभा बघतो. 12व्या भावावरून आपण एनिमी बघतो. सीबीआय, ईडी, सीआयडी या संस्था बघतो आपण. शनी, राहू आणि सूर्य हे राजनीतीसाठी बघतात. फर्स्ट हाऊस मध्ये जर शनी, राहू, सूर्य असेल तर व्यक्ती राजनीतीमध्ये नक्कीच जाऊ शकते. सेकंड हाऊस मध्ये बुध, राहू, शनी असेल तर ती व्यक्ती बोलण्यात खूप एक्सपर्ट असते, भाषण देण्यात खूप एक्सपर्ट असते. त्यामुळे अशी व्यक्ती राजनीतीमध्ये जाते. थर्ड हाऊस मध्ये किंवा थर्ड हाऊसचा लॉर्ड थर्ड हाऊस मध्येच असेल किंवा 11th हाऊस मध्ये असेल तर त्या व्यक्तीला तिकीट मिळतं. थर्ड हाऊसचा लॉर्ड थर्ड हाऊस मध्ये किंवा 11th हाऊस मध्ये असेल तर त्या व्यक्तीला तिकीट मिळतं. फोर्थ हाऊस मध्ये जर शनी असेल तर ती व्यक्ती फेमस होते, त्याला जनता खूप पसंत करते. फिफ्थ हाऊस मध्ये जर सूर्य असेल तर ती व्यक्तीला मंत्रीपद मिळते. 6व्या याच्यात जर मंगल असेल तर व्यक्तीला शत्रूंवर विजय मिळतो, म्हणजे तो जिंकतो, राजनीतीमध्ये सक्सेसफुल होतो. मंगळ खूप चांगला आहे 6व्या भावामध्ये. 7व्या भावात जर राहू असेल तर व्यक्तीला सहयोगी दलाचा सहयोग मिळतो. 8व्या भावाचा लॉर्ड जर 8व्या मध्येच असेल तर व्यक्तीवर षडयंत्र होतो. 9व्या भावाचा लॉर्ड जर 9व्या मध्ये असेल किंवा 11व्या मध्ये असेल तर तो अपोजिट व्यक्तीला तिकीट देतो.
10व्या भावात जर सूर्य शनी राहू या तिन्ही पैकी एक असेल तर व्यक्ती 100% राजनीतीमध्ये जाते आणि त्याला हायर पोस्ट मिळते. 11व्या भावामध्ये जर शनी या ज्युपिटर पासून 11व्या भावात जर शनी असेल तर व्यक्ती राजनीतीमध्ये जातो. व्यक्तीला लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभामध्ये तो जिंकून देतो आणि खूप चांगली पोस्ट मिळते. तसंही तुम्ही बघा, 11व्या भावातला जर शनी असेल तो कोणत्याही राशीचा असू द्या, तो व्यक्तीला हायर पोस्ट देतो. व्यक्ती ही नेहमी मोठ्या पोस्टवरच असते. 12व्या भावातला राहू, 12व्या भावातला राहू जो आहे तो त्या नेत्याला जेल या षडयंत्र म्हणजे जसं सीबीआय, सीआयडी, ईडी मागे लावतो 12व्या भावातला राहू. आता व्यक्ती जिंकणार कशी आपण बघायचे. 9व्या भावापासून 4थ्या भावात जर शनी असेल, 9व्या भावापासून जर 4थ्या भावात शनी असेल तर अपोजिटरला जनता पसंत करते. आणि शुक्र किंवा राहू 5व्या, 7व्या आणि 10व्या मध्ये असेल तर व्यक्तीला खूप नेमफेम मिळतं. व्यक्ती खूप फेमस होते. आणि राहू म्हणजे कॅमेरा असतो बघा, तर याचा संबंध कॅमेराशी होतो. म्हणजे शुक्र आणि राहूवरून आपण कॅमेरा पण बघतो. आणि म्हणजे कसं असतं की ही व्यक्ती सारखी कॅमेरा समोर असते, लोक सारखे फोटो काढत असतात आणि खूप नेम फेम असते अशा व्यक्तीला. तर शुक्र आणि राहू हे 5, 7 आणि 10 मध्ये असले तर व्यक्तीला खूप फेमस बनवतो. शनी 1, 2, 4, 7, 10, 11 जर भावात असेल तर व्यक्ती खूप फेमस होतो. आपल्या कामाला धरून तो खूप फेमस बनतो. सगळ्यात जास्त प्रसिद्धी कुंभ राशीचा शनी देतो. जर 11व्या भावात कुंभ राशीचा शनी असेल तर व्यक्तीला फार मोठी हायर पोस्ट मिळते, नेमफेम मिळते. इवन 11व्या भावात जर शनी असेल तर व्यक्ती जज बनते, वकील बनते. हे आपलं आता राजनीतीचा पण आपला टॉपिक झालेला आहे. आधी आपण पैतृक संपत्तीचा घेतला होता. आता आपण दुसऱ्या टॉपिक कडे जाऊ. आता आपला तिसरा टॉपिक आहे मॅरेज, विवाह. भृगुनंदी नाडीमध्ये विवाह कसा बघायचा. आपण 7व्या भावावरून विवाह बघतो. 7व्या भावावरून आपण बिझनेस बघतो, मॅरेज बघतो, एकमेकाला भेटणं बघतो. या गोष्टी आपण 7व्या भावावरून पाहतो. आता भृगुनंदी नाडी मध्ये गुरु प्लस शुक्र, जेव्हा गुरु प्लस शुक्र असतात, म्हणजे गुरु म्हणजे स्वतः, शुक्र म्हणजे पत्नी. तुम्हाला एक भृगुनंदी नाडीचा मला एक पॉइंट सांगायचाच राहिला की भृगुनंदी नाडी ही नेहमी युतीवर न बघता, युतीवरनं आपल्याला खूप काही सांगता येतं आणि त्याचे प्रिडिक्शन सुद्धा युतीवरनच जास्त होतात. जेव्हा गुरु प्लस शुक्र, म्हणजे गुरु म्हणजे स्वतः, शुक्र म्हणजे पत्नी. आता हे मुलाच्या पत्रिकेतलं सांगते आम्ही. एकत्र असतील किंवा आमने सामने असतील या दृष्ट्या असतील तर व्यक्तीचे लग्न लवकर होतं. आणि बरेचदा गुरु किंवा शुक्र ची लिंक लागत नाही, म्हणजे दृष्टी नसेल, काहीच नसेल, पण तरी त्याचं लग्न होतं. का होतं
कारण गुरु एकतर शुक्राच्या राशीत असतो किंवा शुक्र गुरुच्या राशीत असतो. या गुरु शुक्राच्या नक्षत्रात असतो, या शुक्र गुरुच्या नक्षत्रात असतो. आणि जर कोणताच रूल लागला नाही तर लग्न होत नाही. हे मी मुलाच्या पत्रिकेचं सांगते. आता गुरु प्लस शनी असेल, गुरु प्लस शुक्र मध्ये लग्न लवकर होतो. पण त्याचे मी नियम आता तुम्हाला सांगितले. एकतर गुरु शुक्राच्या राशीत पाहिजे, शुक्र गुरुच्या राशीत पाहिजे, किंवा गुरु शुक्राच्या नक्षत्रात पाहिजे या शुक्र गुरुच्या नक्षत्रात पाहिजे, किंवा दोघांची लिंक पाहिजे, आमने सामने पाहिजे, एक 5-9 कनेक्शन पाहिजे, तरच लग्न लवकर होतो. जर हा कुठलाच रूल लागला नाही तर लग्न होत नाही. आता गुरु प्लस शनी. शनी हा असा प्लॅनेट आहे जो मेल कुंडलीत पण जातो आणि फिमेल कुंडलीत मध्ये सुद्धा जातो. गुरु म्हणजे स्वतः आणि शनी म्हणजे पार्टनर. पण तो पार्टनर कसा असतो? व्यक्तीला लाईफ पार्टनर जरूर मिळतो, पण खूप लेट मॅरेज होतो. लग्न होतं पण खूप लेट होतो. आता मुलीच्या कुंडलीमध्ये बघू आपण. शुक्र प्लस मंगळ हे दोन्ही कनेक्शन जरी लावले तरी तुम्हाला लगेच काय या मुलाचं लग्न होतं की नाही, या मुलीचं लग्न होतं की नाही. आता शुक्र प्लस मंगळ, शुक्र प्लस मंगळ एकत्र असेल, या नाडी लिंक मध्ये असेल तर लग्न हे नक्कीच होतं. नाडी लिंक म्हणजे मी काय सांगितलं होतं? दृष्ट्या 1-5-9 मागे पुढे एकमेकाच्या, 1-7, 1-5-9 1-7 मागे पुढे, आणि 3-7-11. शुक्र मंगळ एकत्र या नाडी लिंक मध्ये असेल तर लग्न हे नक्कीच होतो. शुक्र गुरुच्या राशीत किंवा गुरु शुक्राच्या राशीत असेल, किंवा शुक्र गुरुच्या नक्षत्रात असेल किंवा गुरु शुक्राच्या नक्षत्रात असेल तर लग्न नक्कीच होतो. पण जर हे काहीच नसेल तर लग्न होत नाही. याचे 3च रूल आहे. आता शुक्र प्लस शनी. शुक्र प्लस शनी मध्ये काय? शुक्र म्हणजे ती मुलगी स्वतः आणि शनी म्हणजे लाईफ पार्टनर. लग्न होणार, या व्यक्तीचं लग्न होणार. तुम्ही बघा ज्या कुंडल्या खूप लेट मॅरेजच्या येतात त्याच्यात शुक्र आणि शनीचं कनेक्शन 100% असतं. शुक्र शनी मध्ये लग्न होणार पण लेट होणार, खूप उशिरा होणार. आता जन्मकुंडलीच्या शुक्रावरून, आता ही मुलाच्या कुंडलीसाठी सांगते. जन्मकुंडलीच्या शुक्रावरून गोचरचा गुरु जर भ्रमण करत असेल किंवा दृष्टी बनवत असेल तर त्या मुलाचं लग्न होणार. अजून एक पॉइंट सांगते. भृगुनंदी नाडीमध्ये सगळे प्रिडिक्शन हे गोचरनी सुद्धा येतात आणि युतीने येतात. एक तर युती आणि गोचर या 2 गोष्टी नक्कीच बघाव्या लागतात. शुक्रावरून जर गुरुचं गोचर असेल, या नाडी लिंक बनवत असेल तर त्या मुलाचं लग्न होतं. त्या वर्षात हे नक्कीच होतं. आणि जर आपल्याला 1 महिन्याचा इव्हेंट काढायचा असेल, कोणत्या महिन्यात होईल तेव्हा सूर्याची सुद्धा त्याच्याबरोबर लिंक आली पाहिजे. सूर्याची त्याच्यावर कुठून तरी दृष्टी पडली पाहिजे. बरोबर त्याच महिन्यात लग्न होतं. जन्मकुंडलीच्या मंगळ आणि शुक्रावरून, आता इथे दोन्ही घेतलाय, मंगळ किंवा शुक्र, जेव्हा गोचरचा गुरु भ्रमण करतो, या दृष्टी बनवतो, तेव्हा मुलीचं लग्न हे नक्कीच होतं. गुरुचं गोचर मंगळ आणि शुक्रावरून, तेव्हा बरोबर मुलीचं लग्न हे होतं. आता मी तुम्हाला डायव्होर्स
सांगते. डायव्होर्स हा सब्जेक्ट आपण घेतो. डायव्होर्सचा कारक भृगुनंदी नाडीमध्ये केतू आहे. भृगुनंदी नाडीमध्ये केतू तुम्ही कुठल्याही ग्रहाला लागू द्या, तो कैचीच लावतो. कुठल्याही ग्रहाबरोबर असला तरी कैची लावतो, सेपरेशन करतो. आता रूल सांगते मी तुम्हाला डायव्होर्सचा. जन्मकुंडलीच्या मंगळ किंवा शुक्राच्या मध्ये जर केतू बसला असेल तर त्या व्यक्तीचं सेपरेशन होतं. सेपरेशन म्हणजे कसं होतं? एका घरामध्ये ते वेगळे वेगळे राहतात. त्यालाही सेपरेशन म्हणजे केतूमुळे सेपरेशन पण येतं. घरामध्ये एक तर वेगळे वेगळे राहतात, या जॉबसाठी दुसऱ्या ठिकाणी जातात. हे एक प्रकारचं सेपरेशन आहे. नंतर नंबर 2 मध्ये मंगळ आणि शुक्रामध्ये जर केतू असेल आणि शुक्र जर सूर्याबरोबर असेल तर तो नक्कीच डायव्होर्स करवतो. मंगळ शुक्रामध्ये केतू असेल आणि शुक्र सूर्याबरोबर असेल जर, तर डायव्होर्स नक्कीच होतो. आता जन्मकुंडलीमध्ये मंगळ शुक्र केतू कोणत्याही घरात असू द्या आणि मागे जर सूर्य असेल तर डायव्होर्स हा नक्कीच होतो. गुरु शुक्र मध्ये केतू असेल आणि शुक्राबरोबर जर सूर्य असेल तर सेपरेशन नंतर डायव्होर्स होतो. गुरु शनीच्या मध्ये जर केतू असेल, गुरु शनीच्या मध्ये जर केतू असेल तर दुसऱ्या लग्नात सेपरेशन या डायव्होर्स नक्कीच होतो. आता हे वैदिक प्रमाणे आपण घेतो. जसं 7th लॉर्ड जर 6th मध्ये असेल, 7वा लॉर्ड 6व्या मध्ये असेल, या 6व्याचा लॉर्ड 7व्या मध्ये असेल, बरोबर आहे, किंवा 7व्याचा लॉर्ड 12व्या मध्ये असेल, या 12व्याचा लॉर्ड 7व्या मध्ये असेल, तर सेपरेशन या डायव्होर्स होतो. आता सूर्य शनी राहू केतू यापैकी 2 ग्रह जर 7व्या घरात असतील तर ते मॅरेज लाईफ खराब करतात. सूर्य शनी राहू केतू यापैकी 2 ग्रह जर 7व्या भावात असतील तर ते मॅरेज लाईफ आहे नक्कीच खराब करतात. आता मंगळ जर रेट्रो असेल, मंगळावरून आपण मुलीच्या पत्रिकेमध्ये आपण मंगळावरून पती बघतो, तर मंगळ जर वक्री असेल फिमेल चार्ट मध्ये तर त्या व्यक्तीला वैवाहिक असूनही सुख मिळत नाही. आणि मंगळ भृगुनंदी नाडीमध्ये एकतर पती असतो किंवा लहान भाऊ असतो. मग या दोघांपैकी त्याचं एकाशी जमतं. गुरु आणि चंद्र जर एकत्र असतील किंवा त्यांची नाडी लिंक असेल, दृष्ट्या असतील, तर सेकंड मॅरेज हे नक्कीच होतो. पुरुषांमधला आहे हा पॉइंट. गुरु चंद्र एकत्र असतील, या दृष्टी मध्ये असतील तर सेकंड मॅरेज होतं मेल मध्ये, मेल कुंडलीमध्ये होतं. आपण एज्युकेशन कसं बघतात, भृगुनंदी नाडीमध्ये आपण एज्युकेशन कसं बघतात मी सांगते. एज्युकेशन आपण बुधावरून बघतो. हायर एज्युकेशन असू द्या या कमी
शिकलेलं असू द्या, हे सगळं काही आपण बुधावरून बघतो. बुध ज्या राशीमध्ये बसला आहे किंवा बुध ज्या ग्रहाबरोबर बसला आहे किंवा बुधावर कुठल्या ग्रहांची दृष्टी असेल तर ते एज्युकेशन होतं. आता सूर्य आणि बुध मी एज्युकेशनचं सांगते. सूर्य बुध एकत्र असतील आणि याच्यामध्ये बुध असतं नाही पाहिजे बरं, बुध असतं नाही पाहिजे, तर व्यक्ती ही सोशल सायन्स, मेडिकल सायन्स, कॉमर्स आणि MBA शिक्षण घेते. आता हे हायर लेवलचे पण आहे हा एज्युकेशन. बुध आणि चंद्र जर एकत्र असतील, या नाडी लिंक मध्ये असेल म्हणजे दृष्टीमध्ये असेल, बुध आणि चंद्र मध्ये आपण ज्योतिषी म्हणजे अशी व्यक्ती खूप चांगली ज्योतिषी बनते. सायन्स, फूड रिलेटेड एज्युकेशन, हॉटेल मॅनेजमेंट, डेअरी सायन्स हे जे आहे हे त्यांना खूप फलदायी ठरतं. अशा व्यक्ती स्कूल सारखं चेंज करतात किंवा एज्युकेशन जास्त चेंज करतात, कारण बुध प्लस चंद्रामध्ये, चंद्र म्हणजे परिवर्तन, चेंजेस, त्यामुळे अशी व्यक्ती सारखं एज्युकेशन चेंज करत राहते. बुध आणि मंगळ जर एकत्र असतील, दृष्टीमध्ये असतील, बुध म्हणजे एज्युकेशन आहे पण मंगळचं एज्युकेशनशी काही देणं घेणं नाही, तेव्हा हा मंगळ शिक्षणात अडथळे निर्माण करतो. स्कूल कॉलेजमध्ये त्या जातकाचे खूप भांडणं होतात. मिलिटरी, फिजिक्स, जिओलॉजी, जिओग्राफी, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, डॉक्टर, ऍग्रिकल्चर, फार्मसी, मेडिकल, बुध आणि मंगळ एकत्र असताना आपण करू शकतो. आता बुध आणि गुरु एकत्र असतील किंवा दृष्टी असेल, अशी व्यक्ती लाईफ टाइम शिक्षण घेते, कारण गुरु म्हणजे स्वतः आणि बुध म्हणजे एज्युकेशन, त्यामुळे हायर लेवलची स्टडी अशी व्यक्ती करते. बुध आणि गुरु खूप चांगला योग अभ्यासासाठी आहे, एज्युकेशन साठी आहे. BEd, MAd, ऑडिट, अकाउंट, नंतर ऍस्ट्रॉलॉजी साठी सुद्धा खूप चांगला आहे. आता बुध आणि शुक्र, बुध आणि शुक्र हे दोन घर मागे पुढेच असतात. अशामध्ये फायनान्स, ब्युटी पार्लर, सॉफ्टवेअर इंजिनियर, CA, इंटेरियर, फॅशन डिझायनिंग, बायोलॉजी हे सब्जेक्ट घ्यायचे. फक्त यामध्ये बुध असतं नको. बुध प्लस शनी एकत्र असेल, या दृष्टीमध्ये असेल, तेव्हा सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री हे सब्जेक्ट घ्यायचे. तंत्र साधनेसाठी ही युती खूप चांगली आहे, सफलता मिळते. बुध प्लस शनी तंत्र साधनेमध्ये सफलता मिळते. प्रोफेशनल तांत्रिक असतात. एज्युकेशन हळूहळू चालतो कारण शनी हा डिले करतो. बुध म्हणजे मंत्र आणि शनी म्हणजे तंत्र, तंत्र मंत्राचा युती आहे ही बुध आणि प्लस शनी. आणि अशी व्यक्ती मल्टिपल कारोबार पण करते, कारण बुध म्हणजे मल्टिपल, खूप सारे बिझनेस. बुध आणि राहू जर एकत्र असतील किंवा दृष्टीमध्ये असेल तर अशी व्यक्ती मल्टिपल सब्जेक्ट शिकते, नंतर मल्टिपल स्पीचेस,
ज्याला आपण म्हणतो काय म्हणतात भाषा, फॉरेन लँग्वेजेस, कारण राहू म्हणजे फॉरेन आणि बुध म्हणजे मल्टिपल, तेव्हा मल्टिपल भाषा अशी व्यक्ती शिकतो. नंतर विदेशमध्ये जाऊन मल्टिपल एज्युकेशन घेणार, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक, न्यूक्लिअर फिजिक्स, फोटोग्राफी, टीचर, हे बुध आणि राहू एकत्र असलेल्या व्यक्तीसाठी असतात. बुध आणि राहू एकत्र असलेली व्यक्ती अतिशय हुशार असते. ती फॉरेन मध्ये खूप सक्सेसफुल होते. आता बुध प्लस केतू, बुध प्लस केतू जर एकत्र असतील किंवा दृष्टी असेल तर अशी व्यक्ती लॉ, मेडिकल सायन्स, ऍस्ट्रॉलॉजी, केमिकल सायन्स, स्पिरिच्युअल सायन्स हे सर्व शिकणार. आता मी तुम्हाला केतू विषयी एक पॉइंट सांगते की जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये जास्तीत जास्त ग्रहांना केतू लागतो, केतू लागतो म्हणजे केतू बरोबर असतो त्याच्याबरोबर, युतीमध्ये जर केतू असेल तर तुम्ही केतूचेच व्यवसाय करा तरच सक्सेसफुल होणार. कारण जेवढ्याही ग्रहांना केतू लागतो ते ग्रह खराब होतात, सरळ सेपरेशन दाखवतात, म्हणजे कैची मारतात. तेव्हा केतूचे बिझनेस करायचे. केतू म्हणजे काय, ऍस्ट्रॉलॉजी, जज, डॉक्टर, सर्जन, लॉ असे सब्जेक्ट तुम्ही जास्तीत जास्त तेच सब्जेक्ट करा. केतूचेच एज्युकेशन आणि केतूचेच प्रोफेशन नक्की करा. आता साधे 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 हे सांगते मी. जर तुम्हाला घर विकायचं असेल, घर जर तुम्हाला विकायचं असेल त्यासाठी कसं बघायचं, जन्मकुंडलीतल्या शुक्रावरून जेव्हा केतूचं गोचर येईल, गोचरनीच बघावं लागतं याच्यामध्ये, जन्मकुंडलीतल्या शुक्रावरून जेव्हा केतूचे गोचर येईल तेव्हा तुमचं घर विकलं जातं. कारण केतू हा विकण्यासाठी फार आवश्यक आहे, डिटॅचमेंट, सेपरेशन. तर शुक्रावरून जेव्हा केतूचा गोचर होतो तेव्हा घर हे नक्कीच विकल्या जातं. आणि जेव्हा बुधावरून केतूचं गोचर येतं किंवा बुधाशी दृष्टी असेल, समजा 1-5-9 ची म्हणा, 1-7 ची म्हणा, मागे पुढे असेल, त्याला आपण 2-12 दृष्टी म्हणतो, तर तुमचा फ्लॅट नक्कीच विकल्या जातो. बुध म्हणजे फ्लॅट. भृगुनंदी नाडीमध्ये आपण धनयोगाचे काही युत्या सांगते तुम्हाला. कुंडली पाहिल्याबरोबर तुम्ही लगेच सांगू शकता की ही व्यक्ती धनवान आहे. गुरु राहू जर बरोबर असेल, शुक्र राहू बरोबर असेल, शुक्र शनी बरोबर असेल, गुरु शुक्र बरोबर असेल, या जर युत्या असेल तर व्यक्ती 100% खूप पैसेवाली असते. आता आपण पंचम भाव बघूया, संतान सुख. संतान सुख बघणं इतकं सोपं आहे भृगुनंदी नाडीमध्ये की तुम्ही फक्त गोचरवरून सांगू शकता की या व्यक्तीला संतान कधी होणार, आणि बिलकुल ते खरंच निघतं, ते प्रिडिक्शन एकदम खरे निघतात. आता भृगुनंदी नाडीमध्ये संतान हे सूर्यावरून बघायचे, कारण सूर्य म्हणजे पिता, सूर्य म्हणजे पिता.
आता सूर्याचे रिलेशन जर गुरु सोबत येत असेल, रिलेशन म्हणजे कसे, दृष्टी, सूर्याची दृष्टी जर गुरु सोबत येत असेल तर मुलगा होतो. रवी प्लस गुरु डिग्री वाईज क्लोज, मुलगा नक्कीच होणार. नंबर दुसरा पॉइंट, गुरुचं रिलेशन शुक्रासह असेल, शुक्राबरोबर जर गुरुचे रिलेशन असेल तर मुलगी ही नक्कीच होणार. गुरु प्लस शुक्र, गुरु म्हणजे स्वतः आणि शुक्र म्हणजे मुलगी, दृष्ट्यांमध्ये आले पाहिजे गुरु आणि शुक्र, तर मुलगी नक्कीच होणार. जन्मकुंडलीमध्ये जर रवी, गुरु आणि शनी तिघांचे रिलेशन असेल, युती असेल, लिंक असेल, दृष्टी असेल, काही जरी असेल तर संतान ही उशिरा होईल, पण मुलगा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जन्मकुंडलीत शुक्र, गुरु, शनी या तिघांचे रिलेशन असेल, आता बा इथे शुक्र गुरु आले, शुक्र गुरु आले म्हणजे मुलगी. जन्मकुंडली शुक्र, गुरु आणि शनी तिघांचे रिलेशन असेल, युती असेल किंवा दृष्टी असेल तर संतान उशिरा होतं, कारण शनी आला म्हणजे डिले होतं, पण मुलगी होण्याची शक्यता जास्त असते. आता मंगळ प्लस गुरु प्लस बुध जर असेल युती तर मुलगा नक्कीच होतो. आणि गुरु प्लस चंद्र प्लस बुध ही युती असेल तर मुलगी नक्कीच होणार. सूर्य आणि शुक्राच्या मध्ये जर 3 डिग्रीचा डिफरन्स असेल तर संतान होण्यासाठी परेशानी होते किंवा संतान होत नाही. सूर्य आणि शुक्रामध्ये 3 डिग्रीचा जर डिफरन्स असेल तर संतान होण्यास परेशानी होते. आणि चंद्र आणि शुक्रामध्ये पण 3 डिग्रीचा डिफरन्स असेल तरी संतान होण्यामध्ये परेशानी होते किंवा संतान होतच नाही. म्हणजे 2 पॉइंट महत्वाचे, सूर्य आणि शुक्र आणि चंद्र आणि शुक्रामध्ये 3 डिग्रीचा डिफरन्स, संतान होत नाही किंवा संतान होण्यास खूप परेशानी होते. मंगळ जर प्लस केतू आलं त्याच मध्ये जर, तर मंगळ केतू आलं तर अबॉर्शन नक्कीच होतं. मंगळ आणि केतूचं जर प्रेग्नंट असताना जर काय म्हणतात कनेक्शन आलं, दृष्टी झाली तर अबॉर्शन हे नक्कीच होतं. पाचव्या भावात जर सूर्य आणि बुध एकत्रित असेल, पाचव्या भावात सूर्य बुध एकत्रित असेल तर जातकाच्या पत्नीचे एकदा तरी अबॉर्शन होते, पण त्यानंतर मुलगा होतो. आता 6व्या भावात जर केवळ सूर्य असेल तर जातकाला मुलगा नक्कीच होतो. सूर्य प्लस बुध एकत्र असेल पण जर बुधाचा अस्त नसेल तर 2 संतांचा योग हा नक्कीच असतो. आता संतांसाठी गोचर कसं पाहायचं? जन्मकुंडलीतल्या सूर्यावरून जेव्हा गोचरचा गुरु भ्रमण करेल किंवा दृष्टी बनवेल तेव्हाच संतान होते. या वर्षात संतान नक्कीच होते. तुम्ही वर्ष सांगू शकतात, या वर्षात तुम्हाला मुलगा होईल म्हणजे संतान होईल. कधी? जेव्हा सूर्यावरून गोचरचा गुरु हा भ्रमण करतो.
तेव्हा मुलगा होतो. आणि शुक्रावरून जर गोचरचा गुरु भ्रमण करेल किंवा दृष्टी बनवेल तेव्हा स्त्री जातकाचा जन्म होतो. त्या वर्षात स्त्री जातकाचा जन्म होतो. आणि जर तुम्हाला महिना सांगायचा असेल तर तुम्ही सूर्यावरून सांगू शकतात. सूर्याची लिंक पण या दोघांशी, जसं गुरु आणि शुक्र सांगितलं ना आपण, त्याची लिंक सूर्याची पण जर लिंक आली तर त्या महिन्यात तुम्ही कोणत्या महिन्यात ते पण सांगू शकता. आता संतान केव्हा होणार हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही एकदम सांगू शकतात की या वर्षात तुम्हाला संतान होणार. सूर्यावरून गुरुचे गोचर आले, युती झाली किंवा दृष्टी झाली तेव्हा संतान नक्की होते. आणि एक केतूवरून सुद्धा गुरुचे गोचर असेल. सगळ्यात म्हणजे आश्चर्याची गोष्ट ही की केतू आपण म्हणतो सेपरेशन करतो, पण इथे अजिबात नाही. जेव्हा केतूवरून गुरुचे गोचर येते तेव्हा युती होते किंवा दृष्टी होते तेव्हा संतान नक्कीच होते. आणि मंगळावरून आणि केतूवरून जर गोचर होत असेल तेच तर मात्र सिझरियन होते. हेच गोचर जर मंगळावरून जर गेलं आणि केतूवरून जरी गेलं तरी सिझेरियन हे नक्कीच होते. आणि वैदिक प्रमाणे जर पाहिलं तसं तर 5व्या भावाचा जो भावेश आहे, लॉर्ड आहे, यावरून जरी गुरुचे गोचर गेले, युती झाली किंवा दृष्टी झाली तरी संतान नक्कीच होते. आता संतान केव्हा होणार नाही, संतांसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा राहू करत असतो. गोचरचा गुरु राहू सोबत असेल किंवा युती करेल किंवा दृष्टी करेल, गोचरचा गुरु जर राहू सोबत युती करेल किंवा दृष्टी करेल तेव्हा तो कॉम्प्लिकेशन नक्कीच करतो, तेव्हा संतान होणार नाही. जन्मकुंडलीतल्या 5वा भाव किंवा गुरुपासून 5वा भाव त्याच्यात जर सूर्य बुध एकत्र असतील तर संतान होण्यास खूप त्रासदायक असतो. एकतर प्रथम अबॉर्शन होईल, नंतर काहीतरी वेगळंच कॉम्प्लिकेशन होणार. जन्मकुंडलीतल्या 5व्या भावात जर एकटा शुक्र असेल, जन्मकुंडलीतल्या 5व्या भावात जर एकटा शुक्र असेल तर व्यक्ती संतान अडॉप्ट करतो किंवा बाहेरच्या एखाद्या संतांची जबाबदारी घेतो. जसं आपण म्हणतो अभ्यासाचा खर्च वगैरे, त्याला डोनेशन देणे, त्याला कपडे घेऊन देणे, हे सगळे प्रकार तो करतो. सूर्य बुध प्लस चंद्र प्लस गुरु म्हणजे सूर्य प्लस बुध प्लस चंद्र प्लस गुरु हे जर एकत्रित कुंडलीत असतील तरी पण जातक हा संतान अडॉप्ट करतो किंवा एखाद्या बालकाची आयुष्यभर जबाबदारी घेतो. आता गोचरचा गुरु जर जन्मकुंडलीतल्या राहूवरून गोचर करत असेल किंवा दृष्टी मिळवत असेल, अशा वेळेस कन्सिविंग करू नये, कारण संतान हानी होऊ शकते. म्हणजे राहू बरोबर जेव्हा काही गुरु गोचर येतं तेव्हा संतान हानी ही नक्कीच होऊ शकते. त्यामुळे संतान होण्यामध्ये गुरु आणि राहूचा फार मोठा हे आहे. अशा वेळेस संतान होऊ द्यायची नाही.
किंवा संतानाला कुठलाही त्रास होऊ शकतो. गुरु राहू मध्ये ऍक्च्युली हे पण येतात, काय म्हणतात त्याला, अपंग अपंग सुद्धा मुलं होतात. त्यामुळे बिलकुल संतान हानी होत असते, त्यामुळे संतान होऊ देऊ नये. आपला संतांचा पण पाठ संपलेला आहे. अशा प्रकारे माझं व्याख्यान मी आता इथेच थांबवते. धन्यवाद. या भृगुनंदी नाडीबद्दल तुम्ही अतिशय म्हणजे डिटेलमध्ये या गोष्टी अगदी समजून तुम्ही सांगितल्या. म्हणजे राजकारण, ह्याचा जमीन देणे घेणे, नेहमीचे जे प्रश्न आहे, मॅरेज, संतान म्हणजे काय म्हणतात, संतती, याच्याबद्दल तुम्ही खूपच छान रीतीने समजून सांगितलं. म्हणजे आम्हाला आता भृगुनंदी नाडी एकदम सोपी, शिकायला गेले तर एकदम सोपी वाटेल आम्हाला. इतकं खूप सुंदर सोपी आहे. हो, खूपच छान समजून सांगितलंय. बोलतील मॅडम, बोला. रजनीताई, मी बोलणे इच्छिते हा, बोला. की मॅडमने खूप छान आपल्याला संततीबद्दल जे माझ्या मनात होते ते खूपच छान त्यांनी आपल्याला युती कसं सांगितली. सूर्यावर गुरुची दृष्टी, युती, संतान नक्की होणार, हे एक सोपं शुक्रावर आणि सूर्यावर हे जे सांगितलं ते जेव्हा पण आपण पत्रिका